नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं 30 दिवस 30 मंदिर या सिरीज मध्ये. आज आपण आलो आहे भक्तीधाम येथे नर्मदेश्वर महादेवाचं दर्शनाला. चलो तुम्हालाही देतो, ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार, हे आहे नाशिक मधील भक्तीधाम, ज्याला भक्तीधाम तीर्थ म्हणून ओळखले जाते. हे पंचवटी परिसरात स्थित आहे. हे एक प्रार्थना स्थळ आणि आध्यात्मिक केंद्र आहे, जे वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मंदिर परिसर विविध देवतांना समर्पित आहे आणि त्यात सुंदर कोरीवकाम केलेल्या मूर्ती आहेत, ज्यामुळे भक्त आणि पर्यटक दोघेही आकर्षित होतात. पंचवटी जिथे भक्तीधाम आहे, ते हिंदू पौराणिक कथांमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः रामायणाशी संबंधित, जिथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासात राहिले होते असे मानले जाते. या परिसरात कैलास मठ देखील आहे, जो एक जुना धार्मिक आश्रम आहे, जिथे वैदिक अभ्यास केले जातात. येथे पशुपतीनाथ मंदिर आहे. काठमांडू नंतर भव्य मंदिर हे आहे. समाधीवाले बाबा यांनी येथे समाधी घेतली होती. त्यांना मानसरोवर मध्ये स्फटिक शिवलिंग मिळाली होती. त्यांच्या समाधीवर ही शिवलिंग स्थापित आहे. समय साधना जीवन सार, शोध समस्या वचन प्रभार, निश्चय निश्चित विवेक धार, प्रभुता प्रबल सबल संसार, प्रेम प्रतिष्ठा निष्ठा सहरा, जगमानस कल्याण, संस्कार सुविचार समागम, मानवता वरदान, भोले शंकर पधारे हमारे अंगना, भोले शंकर पधारे हमारे अंगना, पशुपतिनाथ जीवन आधार रचना, पशुपतिनाथ जीवन आधार रचना, भोले शंकर पधारे हमारे अंगना, भोले शंकर पधारे हमारे अंगना, पशुपतिनाथ जीवन आधार रचना, पशुपतिनाथ जीवन आधार रचना. हे आहे मंदिराचे पुजारी विक्रम पांडेजी, ज्यांनी आम्हाला त्यांनी लिहिलेले अतिशय सुंदर असे भक्तिगीत ऐकवले आणि मंदिराची माहिती दिली. धन्यवाद विक्रमजी. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू नवीन मंदिरात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.